ते राक्षस सुद्धा नाही केलं. जगामध्ये तुमच्या साधनेवरती प्रसन्न बोला काय होय दुसरं वागून घ्या हुशार होते. ते म्हणजे एक कर्ज मरण हे आम्हाला असेल ना तर मग आमची इच्छा अशी आहे आम्हाला इच्छा मरली इच्छा मरली ज्यावेळेला आमची इच्छा होईल मरावं त्याच आम्ही म्हणून आम्ही मेले पाहिजे आमची इच्छा होईल त्यावेळेला आम्ही मरावं असं इच्छा मरली. आता राहिलं होतं जगदंबेला मी प्रसन्न करून घेतलं होतं ती करुणामूर्ती आहे वात्सल्य मूर्ती आहे आणि वात्सल्य कुठे केली कथा असं म्हणून टाकलं. आता मला सांगा कोणाला वाटतं आपण मरावं कोणाला वाटतं का? त्यामुळे मरावं मरणं ही क्रिया लोकांना आवडत नाही याच्यात नवल नाही म्हणजे मरणं लोकांना आवडत नाही याच्यात नवल नाही पण मर म्हणलेला शब्द सुद्धा लोकांना आवडत नाही. मग फार गोड बोलतात ज्ञानोबा म्हणतात आला मरहा म्हणून सांगते मर जरी म्हटलं नाही खरं तरी अंगामध्ये जर दोन मुळे भेटत असेल त्याचा मन रडू लागला शेजाऱ्याला त्रास होऊ लागला शेजाऱ्या बाईने जर नुसते एखाद्या मुलाला म्हटलं असावं अरे तिकडे जाऊन मरणार किंवा त्या मुलांना म्हणावं तिकडे जाऊन मरा आणि त्या मुलांची आई ऐकून मर हा बोलून सांगते मर म्हटलेला शब्द सुद्धा कोणाला आवडत नाही मरण ही क्रिया कोणालाच आवडत नाही. मला सांगा देवाने आपल्या घरी यावं असं कोणाला वाटतं? तुम्हाला विचारलं देवाने आपल्या घरी यावं असं कोणाला वाटतं? सगळ्यांनाच वाटतं. आपण देवाच्या घरी जावं असं कोणाला वाटतं? वाटतं कोणाला? असं कोणालाच वाटत नाही. मरण ही क्रिया लोकांना आवडतच नाही. ज्ञानावर इतकी सुंदर उपाय देते ज्ञानावर येतात लोकांच्या दोनच इच्छा आहे माणूस कोणी असू द्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये काही इच्छा आहेत पण दोन इच्छांमध्ये सगळ्या इच्छांचा या दोन इच्छा अंतर्गत सगळ्या इच्छांचा समावेश आहे याच्यात सगळ्यांचा अंतर्भाव होतो. प्रत्येकाच्या दोन इच्छा आहे कोणत्या? अविंकर जगस्पृहास्पद एक सार्वभौम पद न मरणे निर्विवाद जगा पडिये. दोन इच्छा माणसाच्या असतात. पहिली इच्छेची असते पहिली इच्छा अशी एक सार्वभौम पद. माणसाला असं वाटतं की शेवटपर्यंत वर्चस्व हे आपलंच असलं क्षेत्र कुठलंही असू द्या पण कुठल्याही क्षेत्रामध्ये शेवटपर्यंत वर्चस्व दबदबा अजून थोडा वेळ वजन आपलंच असावं असं माणसाला वाटतं. म्हणजे दुसरा येऊच नाही पण मला भाग करायला ना आपण कोणाच्या तरी जागेवर आलोय ना आपल्या आधी या जागेवर कुणीतरी होतं ना आपण ज्या जागेवर आज आहोत प्रत्येकाने ज्या त्या क्षेत्रात त्यांनी विचार करा आज आपण ज्या जागेवर आहोत आपण आपल्या आधी कुणीतरी त्या जागेवर होतच ना त्या पदावर कुणीतरी होतच ना म्हणजे आपण कुणाच्या तरी जागेवर आलोय ना. मग जर आपण कुणाच्या तरी जागेवर आलोय तर आपल्या जागेवर सुद्धा कुणीतरी येणारच आहे असा भाव कायम अंतःकरणामध्ये ठेवला पाहिजे कायम ठेवला पाहिजे. पण ते लोक सत्ता सोडायलाच तयार होत नाही सत्ता सोडूच वाटत नाही आणि नाही इच्छा कोणाची प्रत्येकाला फक्त आपलंच वर्चस्व शेवटपर्यंत असावं. तुम्हाला लक्षात येईल तुम्हाला मी उदाहरण देतो आपलंच वर्चस्व असावं. आता आमचं लक्ष माध्यमातून देतो म्हणजे तुम्हाला लवकर लक्षात मृदंगाच्या क्षेत्रात काय वाटतं कीर्तनामध्ये मृदंग असतो त्या मृदंगाच्या क्षेत्रात मृदंग वाजवणाऱ्यांना काय वाटतं? मृदंगाच्यांना असं वाटतं की आपण असा मृदंग वाजवला पाहिजे असा मृदंग वाजवला पाहिजे की गायकाला समज सापडते. म्हणजे जे सेवेला समर्पित माणसं आहेत त्यांचा वाव नाही म्हणजे कलाकार लोकांना प्राप्त जाते दुसऱ्याची शिरवड्या असं जे करतात त्या ठिकाणी वाटतं त्यांना असं आपण असा अनुभव घ्यावा असा आपल्या त्यांना असं वाटतं की आपण असा बोल वाजवावा की गायकाला समज सापडले. गायकाला तरी काय वाटतं गायकाला असं वाटतं आपण अशी चाल म्हणावी की आपल्या मागे कुणालाच म्हणता येईल. तुम्ही गायकाचा वादाचा सांगितलं तुमचं नाही झालं आमचंही सांगतो ना आमचंही तसंच आहे. कीर्तनकाराला असं वाटतं आपण कीर्तनाला असा अभंग घ्यावा की जो कुणाच्याच पाठ नसावा
असं प्रत्येकाला वाटतं. अहो अभंग पाठ असा असं नाही. काही काही कीर्तनांना मध्ये प्रमाण दिले सहज होत नाही, मधले प्रमाण खपत नाही कोणी. हो आहे काही काही कीर्तन तुम्ही ऐकलं असेल कधीतरी, ते असे एखादं प्रमाण जर दिलं ते जीवनाचं ते काय म्हणतात, ते काय करू म्हणतात त्या प्रमाणाचं, काय करू काय करू मी त्याच्यावर विश्लेषण करा बोल ना त्याच्यावर. अवघडच आहे, येते का तुमच्या लक्षात? अवघड आहे आपलंच वर्चस्व. हो शेवटपर्यंत आपलंच वर्चस्व असं कोणाला वाटतं? कोण सत्ता सोडायला तयार नाहीये. आपण कोणाचं तरी जागेवर आलोय ना, आपल्या जागेवर कोणीतरी येणार आहे असा भाव काय तरुणामध्ये धारण करून ठेवला पाहिजे. येणार आहे आपल्या जागेवर कोणीतरी, आणि आपण त्या जागेवर बसताना जसा आनंद झाला तसं सोडताना सुद्धा आनंद झाला पाहिजे. पण ज्ञानोबा म्हणतात ती न मागणी ज्ञानोबा म्हणतात एक सार्वभौम पद, आपलंच वर्चस्व शेवटपर्यंत असावं. तुम्हाला राग नाही येऊ देवा, पण हे वास्तवही समाजातलं शेवटपर्यंत आणि हे वास्तवच म्हणतोय समाजात. आपलंच वर्चस्व शेवटपर्यंत असावं असं प्रत्येकाला वाटतं, असंच प्रत्येकाला वाटतं. म्हणून म्हातारे विचार सोडायलाच तयार होत नाही ना, त्याचं तेच कारण आहे. म्हातारे विचार सोडायलाच तयार नाही. आता म्हणतात एक शेवटपर्यंत आपलं वर्चस्व असावं, एक इच्छा आहे माणसाची, आणि दुसरी इच्छा आहे न मरणे, निर्विवाद ज्याला पाहिजे. त्यापर्यंत कुणीच असा माणूस नाही की ज्याला आपण मारावं असं वाटतं. मरणारा सुद्धा आपण मरू नये असंच वाटतो. मराठी जुने कीर्तनकार दुसरा सांगायचे की म्हणायचे बाई नवऱ्याच्या कंटाळली आत्महत्या करण्याकरता निघाली. ऐकलं असेल तुम्ही, आत्महत्या करण्याकरता निघाली. रात्रीची वेळ आहे, रात्री एखादी विहिरीमध्ये उडी मारायला करून तो आत्महत्या करण्याकरता निघाली. हातात तर बिल घेतला आणि एक जण समोरून तिला भेटला. समोरून भेटल्यानंतर त्याने विचारलं वहिनी कुठे चालल्या? म्हणजे मी मारायचं नाही, आत्महत्या करायचं नाही, विहिरीत कोणी मारते म्हणजे गंभीर पाण्याचा नाही म्हणजे इच्छुक करायची वेळ आहे. मरायचं आहे ना, इच्छुक करायची वेळ आहे. अवघड आहे. न मरण्याची वाटायला पाहिजे. मुद्दा एवढाच आहे, आपण मरू नये असं प्रत्येकाची इच्छा आहे. कुणालाच आधी खुशी वाटत नाही आपण मारावं असं. या मधुमेहाकडे वर काय करायचं एकदम वेगळे ते म्हणजे आम्हाला इच्छा होती आता हे कधी म्हणते का स्वतःहून कुणाची इच्छा होती का आपण मारावं असं. पण जगदत्ताला माहिती होतं ही शक्ती हो. मला खेळ खेळमध्ये डालीला सापडेल तो एक क्रिया काढणारे अशी शक्ती ही जगदत्ता. काही काही लोक असे असतात, तो कडव्याचा गुळ असतो, गुळ म्हणतात, तो गुळ म्हणतात जे असेल ते कडव्याचा गुळ असतो, त्या गुळातून निघून तिकडे निघून जातात महागाला. उसातून चालले होतं ते भक्ती लागत नाही का. खेळ खेळकडे काही सापडे तो एक खेळी अशा आणि या सगळ्या खेड्यांमध्ये जगदंबा शाही आहे. ही कुणाच्या हातात सापडणारी नाहीये. जरी मधुमेहाला तिने तथास्तु म्हटलं, इच्छा मरण दिलं, पण तिला माहित होतं एक प्रकारे मी यांना मारणार आहे म्हणून. झालं मधुमेहाला वरदान देऊन ती विद्युलता मुक्त झाली आणि वर प्राप्त झाल्यामुळे मधुमेह उन्मुक्त झाले. काय झालं? पद जे आहे ना, पद ते पद येता येत नाही, ते सोबत मध घेऊन येतो. जी ऑफिस फेम आमचं सांगितलं तुम्हाला गोड वाटलं ना म्हणून माझं सांगितलं. जगदंबा वाटलं तुमचं याला जातो पद येत नाही, पदासोबत मध येत असतो. मग यांना मिळालं, जगदंबेने आशीर्वाद दिलाय त्यांना इच्छा मरणाचा, पण त्याच्यासोबत अहंकार सुद्धा चढवणार. आणि त्यांनी पाहिलं भगवान क्षीरसागरात पोहोचलेले भगवान परमात्म्याच्या नाभी सरोवरातून कमलावर ब्रह्मदेव दिसले आणि ब्रह्मदेवाला मारण्याकरता हे मधुकैटभ दोघं जण धावले. जसे ब्रह्मदेवाला मारण्याकरता धावले ब्रह्मदेव धावले आणि ब्रह्मदेव घाबरून ब्रह्मदेवाने भगवान विष्णूला जाग करण्याचा प्रयत्न केला. भगवान विष्णूला जागवले ब्रह्मदेव, पण भगवान परमात्मा योग निद्रेत होते, झोपले होते. आता सुद्धा परमात्मा योग निद्रेत आहे ना.
झोपले ना भगवान परमात्मा. आता चातुर्मासात देव झोपलेले असतात ना, देव शैली एकादशीला देव झोपतात, म्हणजे आषाढीला झोपतात तर कार्तिकीला उठतात. कार्तिकीला उठतात ना, कोणती एकादशी म्हणतात कार्तिकीला? देव उठणी उत्थापनी एकादशी म्हणतात त्याला. त्या उत्थापनीचा आपण रोज झाला उठणी. आपल्याकडे कसं आहे ते चांगला शब्द असला की त्याचा आपण रोज केला तर माहिती आहे तुम्हाला, मोडून करून आपण रोज करून टाकतात त्याला. गुरुवारचा बृहस्पतिवार आहे संस्कृतमध्ये, लोक काय म्हणतात? बस्तरवार. रविवारचा आदित्यवार आहे, लोक काय म्हणतात? ईदवार. दक्षिण गंगा गोदावरीचं मूळ नाव आहे गोवध हरी. गाईच्या वधाचं पाप हरण करण्याची ताकद आहे तिच्यात, म्हणून तिला म्हणतात गोवध हरी. पण आपण तिचा आपण होश केला गोदावरी. कसं नाव असू द्या ना. चतुर्वर्णीमध्ये पहिला वर्ण आहे पूजा करणारे भूदेव. काय म्हणतात त्यांना? भूदेवांचं नाव काय? म्हणजे पहिला वर्ण कोणता चतुर्वर्णांपैकी? ब्राह्मण म्हणतात तर खेड्यात ब्राह्मण. मग ब्राह्मण ब्राह्मण घरात करून टाकलं तर सोपं करून टाकलं. म्हणजे कुठलंही नाव असू द्या, कुठलंही नाव असू द्या, त्याचं मोठं करून म्हणून सोडून टाकतो. एखाद्याचं नाव पांडुरंग असू द्या, पांडुरंग म्हणतात तो पांडुरंग. मग तुम्ही म्हणा रमेश, गणेश, दिनेश, सुरेश, महेश, उमेश, भरत. आलं तोंडात माहिती लगेच इथंच मला जाऊ बघ म्हणा. दिसले ते साहेब भरते म्हणे तुमच्या चांगलं नाव म्हणून कसं ती देव उत्थापनी आहे, तिचा आपण भ्रष्ट झाले कुठे. मला वाटतं प्रबोधिनी एकादशीचं नाव आहे. गोड माझ्या आवडा गोवाड कृष्ण सावडा. योग निर्णय भगवान एकमेव प्रश्न एकामध्येचा तो म्हणे ना, देव झोपतात अर्थात योग निर्णय आषाढीला झोपतात आणि कार्तिकीला उठतात. 4 महिने तसेच झोपतात, इकडे तिकडे सरकत नाही का? त्याला म्हणतात सरकतात का? सरकतात का? मध्ये एकादशी येते कुसबदलण्याची. कोणती एकादशी म्हणतात ते ना? मला वाटतं भाद्रपदातच गेली ती आता. पाषाणकुशा कुशबदलण्याची एकादशी. अजून त्याच्या आधी एक एकादशी पाषाणकुशाच्या आधी येणारी कोणती? लक्षात आहे कोणाच्या? प्रभूचं एक नाव आहे. श्रावणात ते नाव वाटतं. जगदंबा माता की अशा विष्णूला बोलत. चला भगवान योग निर्णय झोपले विष्णू. आणि भगवान विष्णू योग निर्णय झोपले असताना पोहलेले असताना मधु कैटवाने ब्रह्मदेवावर हल्ला केला. जसा ब्रह्मदेवावर हल्ला केला ब्रह्मदेव घाबरले आणि घाबरून ब्रह्मदेव भगवंताला उठवण्याचा प्रयत्न करत आहे. पण योग निर्णय कसला भगवान परमात्माने उठलेला. भगवान परमात्मा योग निर्णय उठत नाहीये. ब्रह्मदेवाने निद्रा देवीचं स्तवन केलं, त्याला रात्री सुक्त म्हणतात. रात्री सुक्त नाव आहे त्याचं. त्या जगदंबेची जी शक्ती आहे निद्रा शक्ती, निद्राची झोप आहे ना, ते शक्तीचं ते स्वरूप आहे. आणि म्हणून ती कथा येण्याकरता येते. जगदंबा माता हरती. कोण? निद्रा देवी. ही कोण आहे माहिती आहे का? ही जी निद्रा देवी आहे ना, आता ती कुंभकर्णाची पत्नी होती, कुंभकर्णाची बायको. आणि ज्यावेळेला रामाचं युद्ध झालं त्यावेळेला युद्धामध्ये कुंभकर्ण मारला गेला. आणि कुंभकर्ण मारला गेल्यानंतर ही निद्रा देवी रामरायाशी भांडायला गेली. ती भगवान प्रभू रामचंद्रांना म्हणते, तुम्ही माझ्या मालकाला मारले ना, मी बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. भगवान म्हणते, कसा बदला घेशील? कसा बदला घेशील? काय करशील? ते म्हणजे नाही, तुम्ही माझ्या मालकाला मारले, मी बदला घेईल. आता बदला कसा घेशील सांग ना. ती निद्रा देवी म्हणते, प्रभू ज्या ज्या ठिकाणी तुमची कथा सुरू असेल ना, पण लोक लक्ष्मीवर ऐकायला लागले की त्यांच्या मानवटीवर जाऊन बसत कथा ऐकले जाऊन त्याला ते कथा ऐकायला लागले की त्यांच्या बाबा म्हटले ठीक आहे, हॅपी बीच में भजन करवा देंगे.
निद्रादेवी त्याच्याकडे थांबत होते. जगदंबा माता की. तर निद्रा सुद्धा त्या जगदंबेचं स्वरूप आहे, त्या शक्तीचं स्वरूप आहे. ब्रह्मदेवाने निद्रादेवीचं स्तवन केलं आणि निद्रादेवीचं स्तवन केलं त्याला शास्त्रामध्ये रात्री सूक्त म्हणतात. रात्री सूक्त ब्रह्मदेवाच्या मुखातून निद्रादेवीच्या स्तुती करता जे काही श्लोक मंत्र बाहेर पडले ते रात्री सूक्त नावाने प्रसिद्ध झाले. ब्रह्मदेवाने जगदंबेची स्तुती केली आणि जगदंबेची स्तुती करून जगदंबेला विनंती, आई आई जगदंबेला हे संकट माझ्यावर आलंय, संकट पडले भारी आणि या संकटातून तू आम्हाला दूर कर, वाचव आणि ते वाचवण्याकरता तू माझ्यावर कृपा कर. आणि कृपा करण्याकरता हे जगदंबे तू या ठिकाणी प्रकट हो. म्हणजे ब्रह्मदेवाने म्हटलं साई कृपा करी आम्हावरी. निद्रादेवीला विनवायला सुरुवात केली की हे निद्रादेवी तू भगवान परमात्म्याला जाग कर, भगवान विष्णूला जाग कर. निद्रादेवी ही जगदंबेची तामसी शक्ती आहे. सुत महोदय शब्दाने कृष्णजींना म्हणतात की जगदंबेच्या या स्तवनाने निद्रादेवीचा जो प्रभाव, योग निद्रेचा जो प्रभाव आहे भगवान विष्णू परमात्म्यावरचा तो कमी झाला आणि भगवान विष्णूवरचा तो निद्रादेवीचा प्रभाव कमी होऊन भगवान विष्णू झाले. जसे भगवान विष्णू राजे झाले तसे ब्रह्मदेवाने सगळा मानत त्यांच्या वृत्तांत सांगितला की हे मधु आणि कैटभ नावाचे राक्षस तुमच्या कर्णमालातून बाहेर पडलेले जगदंबेच्या आशीर्वादाने निवृत्त झाले, इच्छावाणी आणि ते मला मारण्याकरता या ठिकाणी प्रवृत्त झाले. प्रभू तुम्ही मला वाचवा. भगवान परमात्मा सज्ज झाले आणि भगवान परमात्म्याचं या मधु आणि कैटभासोबत युद्ध सुरू झाले. स्तोत्र श्रवणाला म्हणतात जवळजवळ 5000 वर्ष भगवान परमात्म्याचं या मधु कैटभासोबत युद्ध चाललं. पण मधु आणि कैटभ हे काही भगवान परमात्म्याला आठवले नाही. भगवान परमात्म्याकडून हे मधु आणि कैटभ आवडले जात नाही. आपण काय केलं तर मधु आणि कैटभ मरतील असा विचार भगवान परमात्मा करतायत आणि भगवान परमात्मा तो विचार करत असताना भगवान विष्णूने त्या जगदंबेचा धावा केला. भगवान परमात्मा जगदंबेला म्हणतात हे आई धाव झाले आई भगवान परमात्म्याने जगदंबेचा धावा सुरू केला. तोपर्यंत धाव झाली आई आता पहाते सकाळी वीर नाही माझे पोटे झालो योगी संस्कृती. भगवान विष्णूने जगदंबेचा धावा केला आणि जसा जगदंबेचा धावा केला तशी जगदंबा त्या ठिकाणी प्रकट झाली. भगवान विष्णूने या मधु कैटभाला मारण्याकरता जगदंबेला शक्ती दे म्हणून म्हटलं, काहीतरी युक्ती दे सांगितलं. सुद्धा बोलणे म्हणतात ती जगदंबा शक्ती सोबत युक्तीही प्रदान करणारी आहे, युक्ती सोबत शक्ती प्रदान करणारी आहे. आणि म्हणून त्या जगदंबेने भगवान विष्णूला सांगितलं की हे काही अशमरणार नाही, ते माझ्या जोरावर इच्छावाने झाले आणि ते शक्ती नाही तर त्याला युक्तीने मारावं लागणार आहे. त्याकरता तुम्ही हे करा, त्यांची खोटी स्तुती करा, स्तुती करून त्यांना प्रसन्न करून घ्या आणि खोट्या स्तुतीने प्रसन्न करून ते ज्या वेळेला प्रसन्न होतील ना त्यावेळेला प्रसन्न होऊन त्यांना मागा की तुम्ही माझ्या हाताने मारावं असं मला इच्छा करून तुमचं मला पाहिजे, तुम्ही माझ्या हाताने मारावं असं मला पाहिजे, तुम्ही मला असं मला पाहिजे असं युक्तीने त्यांच्याकडे मागून घ्या. जगदंबेने शक्ती सोबत युक्ती भगवान विष्णूला प्रदान केली आणि जगदंबेने केलेल्या युक्तीप्रमाणे भगवान परमात्मा मधु कैटभासोबत पुन्हा हजर झाले आणि मधु आणि कैटभ या राक्षसांसमोर उभे राहून भगवान परमात्म्याने त्यांची स्तुती करायला सुरुवात केली. मूर्ख लोकांना प्रसन्न करण्याचं सगळ्यात प्रभावी साधन कोणतं असेल तर ते स्तुती. स्तुतीने मूर्ख माणसं लोक प्रसन्न होतात. म्हणजे ते चहा सवयला तर त्याच्याशिवाय जगदंबा माता की जय. भगवान परमात्मा विष्णू चतुर्भुज रूपाने त्यांच्या समोर प्रकट आहे आणि मधु कैटभाला म्हणतात अरे मी या सृष्टीचं पालन करत आहे, सगळ्या सृष्टीच्या पालनाची जबाबदारी ही माझ्यावर आहे. आणि भगवान म्हटले मी तुमच्या दोघांवर प्रसन्न आहे. युक्ती केली परमात्म्याने. भगवान म्हटले मधु कैटभाला मी तुमच्या दोघांवर प्रसन्न आहे आणि प्रसन्न होऊन मी तुम्हाला काहीतरी वर देऊ इच्छितो, तुम्ही माझ्याकडून काहीतरी मागून घ्या.
मधुकेकर हसले आणि हसून मधुकेकर म्हटले, अरे तू काय आम्हाला वर देशील? तूच रणांगणातून आता इथून निघून गेला होता. आम्ही तुझ्यापेक्षा आधी कशा प्रकारचे वर पडलो, आम्ही तुला वर देण्याकरता सक्षम आहोत, समजत आहोत. आम्ही तुला वर देतो, तूच आमच्याकडून काहीतरी मागून घे. भगवान म्हणते, अरे मी सृष्टीचा पालन करत नाही, या सृष्टीची सगळी जबाबदारी माझ्यावर आहे. सगळ्यांना मी वर देतो, तुम्हाला सुद्धा देतो, मागा काहीतरी. ते म्हटले, नाही तूच आमच्याकडे काहीतरी माग. भगवंताने बोलण्यामध्ये गुंतवलं, शब्दांचा खेळ केला आणि भगवान परमात्माला जे अपेक्षित त्यांच्याकडून हवं होतं ते काढून घेतलं. भगवान म्हटले, ठीक आहे, मी जे मागे तुम्हाला ते द्याल ना मला, ते म्हणजे माग ना. भगवान म्हटले, द्याल ना. अरे देव तुला काय पाहिजे बोल. मग भगवान विष्णूने सांगितलं, सगळं तुम्ही माझ्या हाताने मला, एवढंच माझं मागणं. आता हेच भगवंताच्या बोलण्यामध्ये बसले होते, करणार काय? पण मधुकेटकांनी पुन्हा एक सुवर्ण मध्ये टाकलं, वरची वाट टाकली. ते म्हणजे हरकत नाही, आमच्याकडून तुला बोलून झालं ना, देतो, पण एक कर. त्यावेळेला सगळीकडे पाणीच पाणी होतं, जलमय सगळी पृथ्वी झाली होती, सगळीकडे पाणीच पाणी, काहीच नव्हतं सुरुवातीला, सगळं पाणीच पाणी होतं. फक्त त्यांनी भगवान परमात्माला सांगितलं, मधुकेटकाने, आम्ही तुझ्या हाताने मरू, पण जर आम्ही तुझ्या हाताने मरू असं तुला वाटत असेल ना, तर आम्हाला मारण्याकरता जिथं पाणी नाही तिथं मारा. म्हणून ती म्हणते असं बापराच्या नाही आपल्याकडे एखादा जर फार त्रास असेल किंवा ज्याचा वैताग आला असेल लोकांना, तर लोक म्हणतात त्याला मारलं पाहिजे. कुठे म्हणतात ना लोक, व्यवहारामध्ये अशी भाषा आहे ना, जिथे पाणी नाही तिथे, जिथं पाणी नाही तिथून म्हणतात ना, आई तिथूनच आलेलं दिसतंय. आपले पूर्वसुरी अशी हुशार होते. ह्या काही ज्या जुन्या म्हणी वगैरे वाक्प्रचार तयार झाले ना, त्या प्रत्येक म्हणी मागे एक विशेष प्रकारचा काही ना काही भाव आहे. प्रत्येक म्हणी मागे अशा सहज बोलत राहिले ते तयार झालं असं नाही, काहीतरी प्रसंग त्या वेळेला घडला असावा आणि मग हे सगळं झालं. एक म्हण माहिती का तुम्हाला? एक म्हण आहे आपल्याकडे, झाकली मूठ किती सव्वाच थोडं वाढवलं ना, आता पेट्रोलचे भाव वाढले, जगदंबा माता की जय. सव्वाच लाखाचे का अजून गावामध्ये 2 अडीच लाखाच्या झाल्या मोठा ऐका त्यावर या गमन चढा. तर जगदंबा माता कशी बोलली सांगू का? मला तर मुद्दा लक्षात राहू द्या. प्रत्येक गोष्टीमागे इतिहास आहे. काय झालं, गावाच्या बाहेर देऊळ होतं आणि त्या देवळाचा जीर्णोद्धार करायचा तिथे पुजारीने ठरवलं. जीर्णोद्धार करायला जवळ पैसे नव्हते, इकडून तिकडून जमा करून जीर्णोद्धार केला. पुजाऱ्याचा माणूस असा होता, त्याला असं वाटलं होतं की जीर्णोद्धारानंतर पहिली जी पूजा आहे त्याला प्राण प्रतिष्ठा राजाला बोलू, राजा हे सगळं कार्य करून प्रसन्न काहीतरी देईल आपल्याला, त्याच्यावर आपला सगळा खर्च निघून जाईल, लोकांची देणी वगैरे आपल्याला मिळत आहे. जीर्णोद्धार झाला, प्राण प्रतिष्ठा झाली, पहिली महापूजा राजाच्या हस्ते, राजाला आमंत्रित केलं पूजेला. राजा आला, राजाने पूजा झाल्यावर पिंडीवर 1.25 रुपये ठेवला आणि 1.25 रुपयाचा पुजारीने पाहिला. 1.25 रुपये कोणतं पुजारी म्हणला, बाबाही गेले आणि दर्शन केलं. म्हणजे खर्चही निघत नाही आणि लोकांची देणी भेटत नाही. 1.25 रुपयात होता काय? राजाच्या भरोशावर आपण एवढं सगळं केलं आणि तो 1.25 रुपये देतो, पण पुजारी हुशार होता. त्याने तो 1.25 रुपये घेतला, चौकात उभा राहिला आणि पुजाऱ्याने सगळ्या लोकांना आवाज दिला, ऐका, जीर्णोद्धारानंतरची पहिली महापूजा संपन्न झाली आहे, आपल्या राजासाहेबांच्या हस्ते ती संपन्न झाली आहे. त्यांनी एक अलौकिक अशा प्रकारची वस्तू भगवान परमात्म्याला समर्पण केली. त्या वस्तूचा लिलाव सुरू केला. मला नको आहे, मला गरज पैशांची आहे, त्याच्यात मी त्या वस्तूचा लिलाव करतोय, तुम्हाला हवी का? बोली सुरू झाली. 45,000 पासून मोठे काय होते 1.25 रुपये आणि बोली सुरू झाली 45. करता 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 1 लाखापर्यंत बोली गेली आणि तो सगळा गोंधळ राजाने ऐकला. राजाने शिपाई पाठवले, जा काय झालं तिकडे. 2 शिपाई गेले, त्यांनी सगळा आढावा घेतला, जाऊन राजाला सांगितलं, महाराज काय ते तुम्ही आता जे रत्न वगैरे ठेवत असेल काही मौल्यवान वस्तू देवाच्या पिंडीवर, त्याचा लिलाव पुजाऱ्याने सुरू केला. म्हणजे असं कुठपर्यंत आलाय? म्हणजे 1 लाखापर्यंत आलाय. राजा धावत आला आणि धावत येऊन राजाने पुजाऱ्याच्या कानात सांगितले, का 1.25 लाख देतो म्हणून उडू नको. राजा म्हटला 1.25 लाख देतो
फक्त उघडायचे नाही, झाकून ठेव म्हणून झाकली मग अनुघटित झाकलेली तोपर्यंत संवाद लागायचे. याच्या मी काय सांगितलं प्रत्येकीला काही ना काही अर्थ आहे. तसं कदाचित तिथूनच गेली सगळं तिथं पाणी नाही फिरून मारलं पाहिजे.